नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये. आपण आज इयत्ता 8वीचा जो पहिला धडा आहे इतिहासाची साधने या धड्याचे प्रश्न उत्तर आपण इथे बघणार आहोत. बघा, मी तुमच्यासाठी प्रश्न उत्तर बनवून ठेवलेले आहे. तर स्वाध्यायामध्ये पहिलं काय आहे तर बघा, पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यात पहिला आहे इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर त्याचं बरोबर उत्तर आहे दृकश्राव्य. इतिहासाच्या साधनांमधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. दुसरं बघा, पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर त्याचं बरोबर उत्तर आहे आगा खान पॅलेस. मग आपण लिहिताना असं लिहू, पुण्यातील आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तिसरा आहे 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. बघा, याचं बरोबर उत्तर आहे चित्रपट. म्हणजे काय? 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. त्याच्यात नंतर आहे पुढील विधाने स्पष्ट करा. आता पुढील विधाने स्पष्ट करा मध्ये पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. तर याचं उत्तर मी तुम्हाला बाजूला लिहून ठेवलेलं आहे, हे बघूया आपण आता. बघा, उत्तर असं आहे, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करते. उत्तर अमृत बाजार पत्रिका, दीनबंधू, ज्ञानोदय, केसरी इत्यादी वृत्तपत्रांनी लोकांच्या मनात जागृती करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून काम केले. ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी केवळ साम्राज्यवादाला विरोध केला नाही तर जनतेला शिक्षित केले आणि जनजागृती निर्माण केली. 3. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेली निबंधमाला आणि लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी साप्ताहिक प्रभाकरमध्ये लिहिलेली शतपत्रे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य करत होती. 4. वृत्तपत्रांनी सती प्रथा, बालविवाह, विधवांच्या पुनर्विवाहावर बंदी इत्यादी वाईट प्रथांवर प्रकाश टाकला आणि लोकांच्या मनांना जागृत केले. भारताविषयी ब्रिटिशांच्या विविध धोरणांबद्दल आणि त्यांच्या भारतावर होणाऱ्या परिणामांबद्दल आपल्याला माहिती मिळाली. त्यामुळे वृत्तपत्रे केवळ राजकीय घटनांचे स्रोत नव्हते तर सामाजिक सुधारणांचे स्रोत म्हणूनही काम करत होती. बघा, काही उत्तरं मी तुम्हाला थोडे एक्स्ट्रा दिलेले आहे आणि काही फक्त पुस्तकातलेच दिलेले. आता पुढचं बघा, दुसरा प्रश्न, चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधन मानली जातात. बघा, इंग्रजी शब्द ऑडिओ म्हणजे ऐकणे आणि व्हिज्युअल म्हणजे जे बघून ऐकून सापडते म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल. साह्य म्हणजे ते शैक्षणिक साहित्य जे ज्ञान स्पष्ट करते. हे सर्व विश्वासार्ह मानले जाते कारण शिकण्याच्या परिस्थितीला जितके शक्य तितके वास्तव बनवतात. उदाहरणार्थ, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास शिकताना स्वातंत्र्य सैनिकांचे उपलब्ध व्हिडिओ क्लिप दाखवल्या जातात तेव्हा ते अधिक वास्तविक वाटते. ऐकण्याच्या आणि बघण्याच्या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान मिळते. सिद्ध झाले आहे की आपण जे बघतो किंवा ऐकतो ते वाचल्यापेक्षा जास्त लक्षात ठेवतो. बघणे आणि ऐकणे हे अनुभवाचे मूलभूत पायऱ्या आहेत. त्यामुळे इतिहास जो घटनांचा आणि प्रसंगांचा अभ्यास आहे तो सोप्या पद्धतीने शिकता येतो. शिकण्याच्या अनुभवाला अधिक ठोस आणि प्रभावी बनवण्यासाठी व्हिडिओ बघणे किंवा भाषण ऐकणे अधिक प्रभावी शिकण्यास मदत करते. गांधीजींच्या दांडी यात्रेचा दृश्य अनुभव किंवा 1857च्या बंडाचा माहितीपट हा केवळ वर्गातील व्याख्यानांपेक्षा अधिक ठोस असतो. अधिक वास्तव आणि गतिशील भारतीय इतिहासाचा अनुभव शिकणाऱ्यास गतिशील बनवतो कारण एक व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा व्हिडिओ फाईलमध्ये समाविष्ट केलेली माहिती आणि डेटा अधिक समृद्ध असतो. नंतर तिसरा प्रश्न आहे टिपालिया. त्यातली पहिली आहे छायाचित्रे. बघा, ह्याच्याबद्दल आपल्याला काय लिहिता येईल. छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्तींनी घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती
कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगांच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांची स्वरूप लक्षात येते. नंतर दुसरं टीप आहे वस्तू संग्रहालय आणि इतिहास. तर त्याचे टीप आपण अशी लिहू: इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस, हा शब्द इथे, आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. व्याख्येप्रमाणे वस्तू संग्रहालय हे असे संस्थान आहे जे जगाला मानवी कहाणी सांगते आणि मानव जातीने आपल्या वातावरणात कसे टिकून राहिले आहे हे दर्शवते. बघा, ते बदल आणि विकासाचे तसेच भविष्य संशोधनाचे माध्यम आहेत. ते इतिहासातील एक कालावधी, समाजातील घटनांचे प्रतिबिंब आहेत. ते प्रगतीची साधने आहेत कारण ते इतिहासातील कृती आणि घटनांचे संरक्षण करतात. वस्तू संग्रहालये लोकप्रिय मंच चर्चांच्या माध्यमातून शिक्षक, प्रौढ, युवक आणि महिलांच्या संघटनांना लक्ष करतात. ते आपल्या वारशाच्या प्रचारात आणि उत्तम समजून घेण्यात मदत करतात. त्यांचे उद्दिष्ट राष्ट्रीय वाढ, विकास आणि सर्वसाधारण मुक्ती साध्य करणे हे आहे. ते अभ्यासाचे भौतिक स्रोत म्हणून कार्य करतात, ज्यामुळे सखोल शिक्षणास मदत होते. हे जे मुद्दे हे तुम्हाला वाटलं तरच लिहा, तुम्ही इतकं उत्तर लिहिलं तरी सुद्धा चालेल. नंतर श्राव्य साधने. बघा, आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जातो. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन, ॲक्च्युली हे असं आहे, हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून केला जातो. ठीक आहे, आपण आता हा एक पार्ट पाहिला. यानंतर आपण शेवटचा प्रश्न आहे याच्यामधला, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता भौतिक साधने, याचं ऑलरेडी त्यांनी चित्र आपल्याला दिलेलं आहे. भौतिक साधने, लिखित साधने आहे, मौखिक साधने आहे आणि भौतिक साधनेचं चित्र त्यांनी आपल्याला दिलं नाही. मला वाटलं की त्यांनी दिलेलं आहे या उद्देशाने मी तुम्हाला ते लिहून नाही दिलं, पण मग आपण याच्यावरनं लिहू शकतो. भौतिक साधनांमध्ये काय काय येईल: इमारती व वास्तू, नंतर पुतळे आणि स्मारके, त्यानंतर बस या 2-3 गोष्टी आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. भौतिक साधनांमध्ये इमारती, वास्तू, पुतळे, स्मारके, नंतर वस्तू संग्रहालय या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो भौतिक साधनांमध्ये. त्यातल्या त्यात विविध वास्तू, नाणी, पुतळे या गोष्टी ह्या भौतिक साधनांमध्ये, इतिहासाची पदके या गोष्टींचा आपण भौतिक साधनांमध्ये समावेश करू शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही या गोष्टी लिहू शकता. धन्यवाद.